रामकृष्ण हरी. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईर्स MIT मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव यांच्या प्रांगणात नुकताच कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला. हा कार्यक्रम या कीर्तन विश्व या मालिकेद्वारे विश्वशांती दर्शन या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपणाकरता घेऊन आलो आहोत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हणतात, समचरणदृष्टी विटेवरी, समचरणदृष्टी विटेवरी आता उदार तू ही मज ठेवी पायी संताची या. पाहुयात याचेच निरूपण हरिभक्तपरायण सुदाम महाराज पानेगावकर यांनी केलेले. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी भगवान श्री शंकराला आज शेवटच्या दिवशी हे मागणीचं कीर्तन आहे. हे भगवान श्री शिवशंकरा, माझ्या गुरुदेवांना अनंत काळाचं खूप दीर्घायुष्य दे, त्यांच्या हातानं प्रत्येक ठिकाणी अशी सत्कर्म होऊ दे आणि पुन्हा जन्मोजन्मी आम्हाला त्यांच्या बरोबर राहण्याचं भाग्य मिळू दे. कारण तुझ्या हातात वेळ आहे, तू तर काळाचं स्वरूप आहे, तू तर आदी आहे, तू मध्य आहे, तू अंती आहे आणि तुझ्या चरणाशी जर ते आले असतील आता कमी असण्याचं काही कारण नाही. म्हणून इथे कोण आलं तळेगावला? कैलासीचा देवाज, कैलासीचा देवाज भोळा कसा झाला, जन कल्याणासी तळेगावी देवाला. हे देवच आहे, माणसं देवाचं. जन कल्याणासी पांडुरंग झाला. कैलासीचा देवाज, कैलासीचा देवाज भोळा कसा झाला, जन कल्याणासी तळेगावी देवाला. माणसं सांगू का तुम्हाला, माणसातच देव असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे दुसरं तिसरं कोणी नाही आहे. माऊली जेव्हा राहत होत्या तेव्हाही अशीच परिस्थिती होती. तुकाराम महाराज जेव्हा होते तेव्हाही अशीच परिस्थिती होती. पण माऊली तुकाराम महाराज असताना लोकाला कळाले नाहीत. साहेबही माऊलीचं एक रूप आहे, विश्वाचं एक रूप आहे, रूप आहे. अहो साधं घर बांधलं तर बाथरूम माणसाला बांधणं होत नाहीत. इंद्रायणीच्या तीरावरचे घाट असतील, MITचा एवढा डोलारा असेल, पण त्याहीपेक्षा जी जी कामं केली असतील ही कामं माणूस करू शकत नाही. ते ईश्वरी अधिष्ठान आहे अशी आमची श्रद्धा आणि भावना असल्यामुळे आज काळाचाही काळ भगवान श्री महादेव महाकाल या ठिकाणी आलेले. तर महाकाल इथं आल्याच्या नंतर काय करू? आता देवाने तुमच्याकडनं अशी काम करून घेतली. पहिल्यांदा तर तुम्हाला आळंदीकडे पाठवलं, तिकडे पाठवून तुम्हाला त्या तीर्थक्षेत्राला लोकांना आता किती दिवस बसावं म्हणून कधीतरी एखादं ज्ञानाचं स्थान व्हावं म्हणून आपण एवढी मोठी क्रांती केली आणि एवढी हिंमतही केली. सगळ्या बुद्धिवादाच्या डोक्याला मुंग्या आणून आपण चक्क आळंदी तीर्थ नव्हे, भारतातली तीर्थक्षेत्र नुसती आंघोळीची नाहीत तर तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थाकडे जाण्याचा प्रयत्न करून आपण एक वारकरी संप्रदायात मोठा इतिहास निर्माण केला. ही साधी गोष्ट नाहीये. हे तीर्थाचं स्नान वेगळं आहे, पण कधीतरी एखाद्या वेळेस बुद्धीचं स्नान व्हायला पाहिजे. नुसतं अंग वल्ल होऊन काय फायदा आहे? एखाद्या बुद्धीचं स्नान झालं पाहिजे, डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. आणि त्यासाठी आपण झपाटून उठला आणि इंद्रायणीच्या तीरावरती संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ उभं करून सगळ्या जगाला ज्ञानाचं आणि वैराग्याचं रूप माऊली तुकोबरायांना पांडुरंगांना जगाच्या समोर आणलं. एवढ्यावर आपण थांबला नाहीत तर हे संत संत नसून हे तत्वज्ञ संत आहेत हे ठासून युनेस्को पर्यंत जागर आपण केला. माऊली तुकोबरायांना महाराष्ट्राच्या सीमात बंदिस्त न हरता, भारताच्या मर्यादित बंदिस्त न हरता अख्ख्या जगाच्या समोर आणून आळंदीकडे लक्ष खेचण्याचं कामही आपण केलं.
ही कामं आपल्याकडून वेळेनं कशी करून घेतली आणि म्हणून त्या वेळेचाही भगवान ज्यांच्या हातामध्ये आहे असा महाकालेश्वर शिवाच्या रूपात आज इथे स्थापन झाला. मला असं वाटतं आता पुढच्या अनंत काळात काकू कसले टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ज्यांच्या हातामध्ये जीवन आहे तेच भगवान इथे येऊन बसल्यावर आपल्याला काय घ्यायची गरज नाहीये. आपलं एवढंच काम आहे की आता पांडुरंगा माई बापा भगवान श्री शिवशंकरा आमच्या साहेबांना खूप खूप आरोग्य दे, जपलं पाहिजे, कारण त्यांच्या हातून खूप कामं करून घ्यायची. पहा मी नेहमी सांगत असतो काही माणसाकडे शक्ती असते पण भक्ती नसते, काही माणसाकडे खूप भक्ती असते पण शक्ती नसते, काहीकडे शक्ती असते भक्ती असते पण युक्ती नसते. मला खूप मंदिरं बांधावं वाटतं पण बांधीत कशानं? भक्ती जास्त आहे पण शक्ती नाहीये. एखाद्याकडे खूप शक्ती आहे पण त्याच्याकडे भक्ती नाही. श्रीमंत लोक खूप पडली, त्यांच्या नोटा साडल्या, त्याच्यामुळे कोरोनात त्या नोटाबंदी झाली, भानगडी झाल्या. त्यांचा पैसा कुठे जायचा ते भगवंताच्या हातामध्ये होतं आणि म्हणून आपल्याकडे मिळालेलं जे जे काय होतं ते सगळं ईश्वराच्या चरणी आपण अर्पण केलं. माऊलीच्या तीरावरती जी घाट बांधली, मी तर नेहमी सांगत असतो तुती म्हणून नाही, जोपर्यंत ही सृष्टी चालत असणार आहे तोपर्यंत आळंदी असणार आहे. जोपर्यंत आळंदी आहे तोपर्यंत इंद्रायणी आहे, जोपर्यंत इंद्रायणी आहे तोपर्यंत घाट आहे आणि जोपर्यंत घाट आहे तोपर्यंत माझ्या गुरुदेवांचं कार्य जगाच्या समोर प्रेरणा देण्यासाठी म्हणून तुम्हाला वेळेनं संचितानं मदत केली. कोणी मदत केली? कीर्तनात सगळे जण बसत असतात पण टाळी वाजून तोंड उघडायला नशीब लागत त्याला. माणसं लय बोलते, बिनकामाचं बोलते, फालतू बोलते, साऱ्या रात बोलते, गाव भेटणं असं बोलते पण देव भेटणं असं बोलतच नाही. हे देव भेटण्याचं काम आहे. एवढी सगळी माणसं आणि सर्व जाती धर्माचे माणसं साहेब, आपल्याशिवाय कोणी एका ठिकाणी आणणं कदापि शक्य नाही. मुस्लिमाचे असो, ख्रिश्चनाचे असो, बौद्धांचे असो, जैनाचे असो, उत्तर प्रदेशात असो, मध्य प्रदेशातले असो, देशातले असो, विदेशातले असो, ते तुमच्या हातूनच घडू जाणे. त्यामुळे तुमची स्तुती नाही पण मी महाकाल शिवशंकराला हे कीर्तनाच्या निमित्ताने विनंती करतो की ज्यांच्या हातून ही सगळी कामं तुला करून घ्यायची परमेश्वरा, त्यांना तू खूप शक्ती दिलेलीच आहे पण त्या शक्तीचा उपयोग त्यांनी छान करून घेतला. म्हणून तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आणि साहेबांच्या आयुष्यामध्ये किंचितही कुठल्याही प्रकारचा अंतर नाही. हा अभंग तुम्हाला लागू होतो. बरवी ही वेळ सापडली संधी, मी रामेश्वर छोट्याशा गावात जन्माला आलो, एका गरीब घरी जन्माला आलो. शाळा शिकत 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 मी वेळेचा सदुपयोग करून घेतला. त्या शिक्षणाच्या बळावरती मला ज्ञान विज्ञानाच्या वाटा सापडल्या. MIT सारखी संस्था उभी करून आम्ही नुसते पैसे जमा करून आमच्या संस्थेला मोठं करण्याचा प्रयत्न केला नाही तर तिला मूळ अधिष्ठान अध्यात्माचं रूप देऊन ज्ञान विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून वारकरी संप्रदायामध्ये अविनाशी अशी कामं करत गेलो. तेवढ्यावरती आपण थांबलो नाही तर जसं जसं आपला माणूस जेवढा देत राहिला ना की देव देणाराला देतो बरं का, घेणाराला कधी देत नाही. देव देणाराला देत असतो. त्याच्यामुळे त्यांनी जेवढं काही करत गेले तेवढं पुन्हा मिळत गेलं. आणि विरोध तर सोडून द्या, विरोधाचं काय, लोक सूर्याला सुद्धा विरोध करत असते साहेब. मनावर टेन्शन घ्यायची गरज नाही. भर चैत्राचा महिना आहे अण्णा आणि एका बाईनं खारोड्या घातल्या, खारोड्या आपल्या बाजरीच्या खारोड्या, उगा आपल्या 5 किलोची बाजरी आणि त्याच्या खारोड्या घातल्या आणि बाजावर वाळू घातल्या. त्या दिवशी असं आभाळ आलो, ऊनच पडलो नाही. बाई शेंबडी, गळ्यात माळ नाही, तिचं काही खरं नाही. ती सूर्याला शिव्या देऊ लागली. मी याला रोज तो कुठून आज तो कुठं गायब झाला, त्याचं तोंड दिसना. अरे बाई तू 5 किलोची बाजरी, पण ती बाई सूर्याला का शिव्या द्यायला लागली? तिच्या बाजरी तिच्या पुढे त्या भाजणं म्हणून विरोध हा कुणाला होत असतो? ज्यांचा उद्देश हे स्वार्थी आहे, ज्यांना अहंकार आहे, ज्यांना या कामामध्ये येण्यासाठी पाप आडवं येतं, अशीच माणसं विरोध करत असतात. आणि विरोध काय तुम्हालाच केला असं नाही. विरोध तो लोकांनी रामाला केला, विरोध कृष्णाला केला, विरोध ज्ञानोबरायांना केला, विरोध तुकाराम महाराजांनाही केला. परंतु तुकाराम महाराजांना आणि ज्ञानोबरायांना जी कामं त्या काळात करता आली नाहीत लोकांना, ती काळ पुन्हा कामं अगदी जगाच्या समोर करण्याचं काम आपल्याला मिळालं. म्हणून महाराज म्हणतात मी काही मोठा नाही बाबा, मला वेळ मिळाला, वेळेनं मला मदत केली. साहेब नेहमी सांगत असते आपण हे करत नाही, माऊलीने आपल्याकडून करून घेतलं, त्याचं हे उत्तर आहे. साह्य झाली बुद्धी संचिताची. माऊली आणि तुकोबरायांच्या रस्त्याने चालल्यामुळे हा रस्ता अनादी आहे आणि अनादी असल्यामुळे येणे पंथे माझी चालिले येणे पंथे माझी चालिले पाऊ जगामध्ये जे जे काही घडत असतं ते कुणाच्या तरी पायानं घडत असतं, हाताने नाही बरं का.
पायानं घडत असतं. माणसाच्या डोक्यापेक्षा हातापेक्षा त्याची ताकद त्यांच्या पायात असते. म्हणून मोठी माणसं गावात आल्यावर आपण काय म्हणतो त्यांना, तुमचं डोकं आमच्या घराला लावा नाही, तुमचे पाय आमच्या घराला लावा. आपण जर कीर्तन झाल्यावर काय करतो, डोक्याला डोकं आणतो का? काय करतो? पाय पडतो. लग्नामध्ये काय धुवायचा कार्यक्रम असतो? पाय धुवायचा कार्यक्रम असतो. राम प्रभू वनवासाला गेल्यानंतर भरताने कशाची पूजा केली? माऊली तुकोबारायांच्या आपण पालखीत घेऊन काय का जातो? तुम्ही चालत कशाने आले? बसले कशावर? किती मोठी इमारत बांधायची असते तर मजबूत काय करावं लागतो? स्वाभी माणसं काय म्हणतात, लात मारेन तिथं, असं कुठं म्हणते डोकं मारेन तिथं पाणी काढीन, म्हणजे पायाला काहीतरी गडबड. जिद्दी माणसं काय म्हणते, मी कुणाला लातही मारित नाही, कुणाच्या पाया बी पडत नाही. रागात आलेले माणसं काय म्हणतात, नीट वेस नाही तर लातच घालीन तुझ्यावर. आलं का? भांडणात काय म्हणतात लोक, सोडा त्याला, त्याच्या लय आली पाय आपण अस्या. म्हणजे पायात नेमकं काय असतं तर नीट ऐका. हे शरीर तयार केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने त्याच्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे त्याच्या पायाला शिक्का मारला. म्हणून 1000 वर्षाची म्हणे बाळाचे पाय, अशी कुठं म्हणे बाळाची ढेरी पाळण्यात दिसत, बाळाचं तोंड पाळण्यात दिसत, असं नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग आता नेमकं काय असतं बरं पायात, ध्यान देऊन ऐका. तर देव काय करतो, अण्णा मशीन तयार केलं बॉडी की त्याच्या पायाला शिक्का मारतो, आणि तो जितका शिक्का खाली पडला की टाचेच्या आणि पंद्याच्या मधात खड्डा पडतो. जितका खड्डा मोठा तितकी शांती, आरोग्य, ऐश्वर्य, पैसा, आरोग्य ते पायात असतं. म्हणून बाळाचे पाय, बरेच जण पाय चापून पाहा लागले. तुमच्या पायाला खड्डे नाही. तुमच्या पायी जेवढे माणसं घरात तेवढे बेजार आहे. तुमचे पाय दुखायला लागले, पाय कामातून गेले. म्हणून जितका खड्डा मोठा तितकं हे सगळं वैभव जर असेल तर साहेबांच्या पायी येते. कोणाच्या पायी आहे? म्हणून लोक म्हणत असते तुमचा पाय आमच्या घराला, आमचं नशीब उजळून जाईल ना. जिथं जिथं साहेबांनी पाय टाकला तिथं तिथं स्वर्ग तयार झाला, तिथं तिथं इमारती झाल्या, तिथं तिथं ऐश्वर्य झालं. हे पायाचा प्रभाव आहे. काही माणसं पायाची इतकी बेकार असतात बरं का अण्णा. जितका खड्डा मोठा तितकं सुख जास्त, जितका खड्डा कमी. आता तुमच्या माझ्या पायाला खड्डा कमी, त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे येते, पण असे मंदिरासाठी नाही येत. पैसे आले की दवाखाना, शिक्षण, कर्ज, व्यापार. ते तुमच्या पायी पैसेच राहत नाही ना. तुमच्याकडे पैसे नाही येते हो, पण तुमच्या पायातच अशी कला आहे की ते पैसे गेल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामुळं आणि काही पाय तर असे काकू, खड्डा नावाची गोष्टच नसते. पाच आणि पंजा असल्या विचित्र पायाचा माणूस, तो जर संघ घेतला ना, आपण जर पाठीवर गेलो ना, वेष्टी येत नाही त्या दिवशी. पायाचा प्रभाव लय पांढऱ्या पायाचा. त्याला जर घेऊन आपण समृद्धी हायवेवर गेलो ना, मिनिटाला गाडी येणार, पण एक उभी राहायची नाही, सगळ्या प्या. ओळखीच्या गाडी जर बसलो ना आपण 15 मिनिटात त्याची बिघडणार. आणि ज्यांच्या घरी पाहुणा गेलो ना, बस यायचा पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं. तुकाराम महाराजांचं ऐश्वर्य कशात आहे काय म्हणले महाराज, पाया पडे हे माझे भांडे. मग जेवढ्या वेळ दिसतील तेवढ्या वेळेस पाय नाही. दैव बदलत ना, अंगावरचं मळ काढायला वजरी लावावं लागते, घासून काढायला लागते. तसं जेव्हा जेव्हा दिसन तेव्हा तेव्हा पाय पडावे. पाया पडावे हे माझे भांडवल. पायाची गाथ्यात 1000 प्रमाण आहेत. सुरुवात पायानं केली, सम चरण दृष्टी विटेवरी, आणि शेवट पायानाच केला. तू का म्हणे आता उदार तू मज ठेवी पाये संतांची. मधात काय सांगितलं, काय उने आमा विठोबाचे पायी, 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 नाही वारकरी संप्रदाय कल्पतरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही तोडगे असतात, तुम्हाला कधी माहिती नाही.
खूप काही मनाच्या इच्छा जर पूर्ण करायच्या असतील तर ऐका नाथ बाबा काय सांगतात. घाली संतासी आसने, हे काय चाललंय? साधू संतांना आणा, जगाभरातले संत आणले. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. काय केलं साहेबांनी? आयुष्यभर जे येईल त्यांचा सन्मान, जे येईल त्यांचा सन्मान, जे येईल त्यांचा सन्मान, सन्मान सन्मान सन्मान. नीट ऐका, तुम्हाला बरं व्हायचं असेल. गाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. परिणाम एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. म्हणून तुमचे हात आणि पाय हात नाहीत तर ते कल्प तुम्हाला काम धुणे चिंतामणी मनात आलं ते पूर्ण करण्याची ताकद आहे. कारण संतांचे आशीर्वादाने पाय या ठिकाणी लागलेले. एवढंच मिळतं का? नाही नाही. महाराजांनी तिसऱ्या चरणात काय सांगितलं? त्रसिले. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली समचरण दृष्टी आपण आजच्या भागातून हरिभक्तपरायण सुदाम महाराज पानेगावकर यांच्याकडून जाणून घेतली. भेटूयात पुढच्या कीर्तन विश्वात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आपलं एवढंच काम आहे की आता पांडुरंगा माई बापा भगवान श्री शिवशंकरा आमच्या साहेबांना खूप खूप आरोग्य दे, जपलं पाहिजे. कारण त्यांच्या हातून खूप कामं करून घ्यायची. मी नेहमी सांगत असतो, काही माणसाकडे शक्ती असते पण भक्ती नसते. काही माणसाकडे खूप भक्ती असते पण शक्ती नसते. काहीकडे शक्ती असते, भक्ती असते पण युक्ती नसते. मला खूप मंदिरं बांधावं वाटतं पण बांधीत कशानं? भक्ती जास्त आहे पण शक्ती नाहीये.